ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मित्रांनो नमस्कार। सुलभ गीता रसामृताचं आपलं चिंतन सुरू आहे। आजचं आपलं 15वं प्रवचन आहे आणि भगवद्गीतेचा 9वा अध्याय आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत। 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। तर 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, तर हा आपण आज चिंतनाला घेणार आहोत। आणि सुलभ गीता रसामृत ह्या आपल्या मालिकेमध्ये आज आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तेव्हा बघूया, आपण प्रवेश करूया अध्यायात। मानव देह धारण करुनी जेव्हा येतो मी धरतीवर, ओळखो शक्ती न अज्ञानी जन, तुच्छ समजती जरी मी असे ईश्वर। म्हणजे इथे भगवान काय म्हणतात की मानव देह धारण करुनी जेव्हा येतो मी धरतीवर, ओळखो शकती ना अज्ञानी जन, तुच्छ समजती जरी मी असे ईश्वर, जरी मी असे ईश्वर। तर इथे भगवंत म्हणतात की मी जेव्हा मनुष्य देह धारण करून येतो तेव्हा साधारण मनुष्य मला ओळखू शकत नाही। आपण बघितलं होतं 4थ्या अध्यायामध्ये आपण जेव्हा अवतार योगाबद्दल बघत होतो, अवतार तत्वाबद्दल बघत होतो, तेव्हा आपण तिथे यावर चर्चा केलेली आहे की साधारण मनुष्याला कळत नाही की हा भगवंताचा अवतार आहे। आणि कळणार कसं? त्याचा व्यवहार सगळा मनुष्यासारखा असतो। तर भगवान रामचंद्र सीतेसाठी रडतात। आता लोकांना वाटते की हे पण आपल्यासारखे शोक मोहानी ग्रस्त आहे, आता यांना अवतार कसं म्हणायचं? जे स्वाभाविक आहे की जेव्हा भगवंत मनुष्य रूपामध्ये येतो तेव्हा त्याला मनुष्याप्रमाणे वागावंच लागतं। कारण त्यांना हे जे नाटक करायचं आहे, त्या नाटकामध्ये जी भूमिका करायची आहे ती हुबेहूब मनुष्यासारखी झाली पाहिजे। नाहीतर मग मनुष्य म्हणतील की ते तर भगवान आहे, त्यांना ते शक्य आहे, त्यांनी केलं ते आपल्याला शक्य आहे का? म्हणजे मनुष्य काय करतो, मग त्या अवताराला वेदीवर बसवतो आणि त्याची पूजा करतो आणि स्वतः काही आचरण करत नाही। अवतारांना येऊन दाखवून द्यावं लागतं की बाबा अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हीसुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकाल। जर आपण परमेश्वराचा जर आपण ईश्वर भावच घेतला तर आपण काहीच करणार नाही। म्हणून ते आपल्यासारखे जरी वागत असले, आपल्यासारखे जरी सगळे कर्म करत असले, तरी पण त्यांना पूर्ण जाणीव असते की मी हा रोल करत आहे, माझं हे खरं स्वरूप नाही। आता हे मात्र साधारण लोक समजू शकत नाही, त्यामुळे मनुष्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करतात, कधी अपमान पण करतात। आपल्याला माहीत आहे की जेव्हा भगवंत अवतार घेऊन येतो तेव्हा असे कितीतरी असतात की त्यांना ओळखत नाही। आता बघा ना, रामचंद्राच्या अवतारामध्ये आता रावणाला कुठे कळलं की हे साक्षात भगवंताचे अवतार आहे? मंदोदरीनं सांगितलं, बिभीषणानं सांगितलं, कितीतरी लोकांनी सांगितलं की तुम्ही रामाशी युद्ध करू नका, ते साक्षात परब्रह्म आहे। पण रावणाचा कुठे विश्वास बसला? विश्वासच बसला नाही। म्हणजे बघा, सगळ्यांनी सांगूनसुद्धा यांचा विश्वास बसला नाही। भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये आपण बघतो की भगवान कृष्णाला दुर्योधन कुठे ओळखू शकला की हे साक्षात भगवंताचे अवतार आहे? दुर्योधन ओळखू शकला नाही। म्हणजे बघा की इथेसुद्धा भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये त्यांना बरेच लोक ओळखू शकले नाही। इवन शिशुपालसुद्धा ओळखू शकला नाही। आणि आपल्याला माहीत आहे शेवटी परिणाम काय झाला की 100 गुणे माफ केले
आणि शेवटी भगवंताच्या हाताने त्याचा मृत्यू झाला. तेव्हा हे असे लोक भगवंताला ओळखू शकत नाही की साक्षात परमेश्वरच अवतार घेऊन आलेला आहे, हे या लोकांना ओळखणं शक्य नसते. अवजानन्ति मां मूढां मानुषीं तनुमाश्रितां परम भावमजानंत मम भूत महेश्वरम. मी सर्व भूतांचा महेश्वर आहे, हा माझा परमभाव आहे, पण हे अज्ञ लोक ओळखत नाही आणि अवजानन्ति मला तुच्छ समजतात. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की अवताराच्या जीवनामध्ये सुद्धा कितीतरी लोक असे असतात की भगवंताला न ओळखल्यामुळे त्यांच्याशी गैरव्यवहार करतात. इवन भगवान श्री रामकृष्णांच्या अवतारामध्ये बघा, महेंद्रलाल सरकार त्यांचे होमिओपॅथीचे डॉक्टर होते, पण किती तर्क करायचे. ते म्हणायचे की हे तुमचे भक्त तुमचं डोकं बिघडवत आहे, तुम्ही एक चांगले मनुष्य आहात, हे तुम्हाला अवतार करून तुम्हाला बिघडवत आहे. म्हणजे गिरीश घोष वगैरे सगळे त्यांना किती समजून द्यायचे की अरे बाबा हे साक्षात भगवंताचे अवतार आहे, पण महेंद्रलाल सरकार काही केला मानायला तयारच नव्हता. नाही म्हणे अवतार वगैरे काही नाही, हे एक सज्जन मनुष्य आहे. विद्यासागरांना तरी कुठे कळलं की भगवान श्री रामकृष्ण ईश्वराचा अवतार आहे म्हणून. म्हणजे भगवंताच्या अवताराला ओळखणं फार अवघड आहे आणि भगवान श्री रामकृष्णांना ओळखणं तर अजूनच अवघड आहे, कारण त्यांनी ते काहीही चमत्कार केले नाही, कोणत्याही राक्षसाला मारलं नाही. त्यांनी फक्त काय दाखवलं, पवित्र जीवन दाखवून आपल्या डोळ्यासमोर उदाहरण ठेवलं, भक्तांच्या मनामधले सगळे संशय दूर केले. संशय राक्षस नाश महाश्रम यामी गुरुम शरणम भववैद्यम स्वामीजी म्हणतात. तेव्हा ही आध्यात्मिक शक्ती प्रकट झाली. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की यावेळेस राजा आलेला आहे आपली प्रजा बघायला, पण तो सत्वगुणाचा आश्रय घेऊन आलेला आहे. इथे बाहेरचा दिखावा काहीही नाही, तो सत्वगुणाचा आश्रय घेऊन चुपचाप आलेला आहे. म्हणून इथे भगवान श्री रामकृष्णांना अवतार म्हणून ओळखणं फार अवघड आहे, साधारण मनुष्याला ओळखू शकत नाही. इवन जीसस क्राइस्टला बघा, जीसस क्राइस्ट साक्षात भगवंताचे अवतार होते, पण ते जीव लोक त्यांना समजू शकले नाही, त्यांना क्रूसावर दिलं. बघा, त्यांची हत्या केली. म्हणजे साक्षात अवतार असूनसुद्धा लोक ओळखू न शकून त्यांच्याशी कसा गैरव्यवहार केला. जे मनुष्य रूपामध्ये भगवंत येतो तेव्हा अज्ञानी जन काही केल्या त्यांना ओळखू शकत नाही. म्हणून भगवंत इथे म्हणतात की मानवदेह धारण करूनी जेव्हा येतो मी धरतीवर, ओळखू शकतेन अज्ञानी जन, तुच्छ समजती जरी मी असे ईश्वर, तुच्छ समजती जरी मी असे ईश्वर. त्यानंतर दैवी गुणसंपन्न महात्मे, दैवी गुणसंपन्न महात्मे एक चित्ताने भजती मला, अक्षय सर्वभूतांचे कारण जाणून माझ्या स्वरूपाला, जाणून माझ्या स्वरूपाला. आता इथे भगवान म्हणतात की अज्ञ लोक मला ओळखू शकत नाही, ते माझा अपमान करतात. मग भगवंताला कोण ओळखू शकतात, कोण ओळखतात, ते पण इथे भगवंत सांगतात, दैवी गुणसंपन्न महात्मे. कारण भगवंताला ओळखण्यासाठी दैवी गुण पाहिजे, आपलं मन थोडं तरी पवित्र पाहिजे. जर राक्षसी प्रवृत्तीचे लोक असेल तर भगवंताला कसे ओळखणार. म्हणून ते भगवान स्वतः म्हणतात की दैवी गुणसंपन्न महात्मे एक चित्ताने भजती मला, आणि अक्षय सर्व भूतांचे कारण जाणून माझ्या स्वरूपाला. आता हे भगवंताच्या स्वरूपाला जाणून की साक्षात परब्रह्म आहे अशा भावनेनं भगवंताची पूजा करतात. बघा, भगवान रामचंद्राच्या अवतारामध्ये बघा, हनुमंताने भगवंताला ओळखलं की साक्षात परब्रह्म आहे. बिभीषणाने भगवंताला अवतरलं, जरी ते राक्षसाच्या कुळामध्ये जन्माला आलेले होते तरी पण ते दैवी संपद घेऊन जन्माला आलेले होते. त्यांच्यामध्ये दैवी संपद असल्यामुळे ते भगवंताच्या अवताराला ओळखू शकले आणि शेवटी भगवान रामचंद्राला शरणागत आले आणि भगवंताने त्यांचा स्वीकार केला. म्हणजे बघा, जरी राक्षस कुळामध्ये जन्म झाला असला
तरी विभीषणामध्ये दैवी गुण होते आणि त्या दैवी गुणामुळे त्यांनी भगवंताला ओळखलं. रावणाला पण किती सांगण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने बिलकुल ऐकलं नाही. तेव्हा असे जे दैवी गुण संपन्न असतात ते भगवंताच्या अवताराला ओळखतात की हे साक्षात भगवंत आहे. इवन भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये आपण बघतो, भगवान कृष्णाने जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्यांना अनेक लोक ओळखू शकले नाही, पण अर्जुन मात्र दैवी गुण संपन्न होता. भगवान म्हणतात की अर्जुना, तू दैवी गुण घेऊन जन्माला आलेला आहेस, तू पुण्यात्मा आहेस. भगवान कृष्णाला अर्जुनाने बरोबर ओळखलं. आता जेव्हा युद्धामध्ये मदत घ्यायची आहे, आता अर्जुन पहिले कृष्णाकडे गेला आणि कृष्ण त्यावेळेस विश्रांती घेत होते, त्यांच्या पायाजवळ बसला. काही वेळाने दुर्योधन पण तिथे जाऊन पोहोचला आणि तो भगवंताच्या डोक्याकडे बसला. आता भगवंताला जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना पहिले दिसला अर्जुन, कारण तो पायापाशी बसलेला होता. अर्जुन दिसला भगवंताला, तर नंतर दुर्योधन दिसला. तेव्हा भगवंत म्हणाले की बघा, मी पहिले अर्जुनाला बघितलं तेव्हा त्याला पहिला अधिकार आहे मागण्याचा. तेव्हा तुम्हाला माझी युद्धामध्ये काय मदत पाहिजे? दोन गोष्टी आहे. एकीकडे माझी सगळीच्या सगळी नारायणी सेना राहणार आहे. माझी एवढी मोठी भव्य दिव्य सेना जी आहे नारायणी सेना, ती एका बाजूला राहील आणि दुसऱ्या बाजूला मी फक्त एकटा राहील, आणि ते पण मी हातामध्ये कोणतंही शस्त्र आणि अस्त्र घेणार नाही. आता तुम्ही निवड करा, तुम्हाला काय पाहिजे. अर्जुनाने भगवंताची निवड केली. दुर्योधन हसायला लागला. अरे म्हणे, काय मूर्ख आहे ह्या कृष्णाला घेऊन की ज्याच्या हाती काही अस्त्र नाही आणि तो काही करणार नाही युद्धामध्ये, ह्या अशा म्हणे कृष्णाला याने घेतलं, किती मूर्ख आहे. आणि याला खूप आनंद झाला की मला एवढी मोठी नारायणी सेना मिळणार आहे भगवंताची, माझं संख्याबळ वाढणार आहे. दुर्योधनाला खूप आनंद झाला, पण अर्जुनाला माहिती होतं की जर आपल्यासोबत भगवंत असेल तर कितीही मोठी सेना असली तरी भगवंताच्या समोर कोणीही टिकू शकणार नाही. अर्जुनाला ही पूर्ण जाणीव होती की भगवान कृष्ण साक्षात अवतार आहेत आणि ते जर आपल्यासोबत असले तर आपल्याला काहीही भीती नाही. पण दुर्योधनाला मात्र त्याची जाणीव नव्हती. त्याला नारायणी सेनाच पाहिजे होती आणि त्याला आनंद झाला की मला भगवंताची सेना मिळाली. बघा, म्हणजे दैवी संपन्न गुण लोक भगवंताला ओळखतात, पण जे आसुरी संपदवाले असतात ते मात्र भगवंताला न ओळखता त्यांचा अपमान करतात. म्हणून दैवी गुणसंपन्न महात्मे एकचित्ताने भजती मजला, अक्षय सर्वभूतांचे कारण जाणून माझ्या स्वरूपाला. तेव्हा इथे हे लोक सत्वगुण संपन्न असल्यामुळे, दैवी गुण संपन्न असल्यामुळे यांना भगवंत स्वतःचं स्वरूप दाखवून देतो, कारण ते अधिकारी असतात आणि तेच भगवंताला ओळखू शकतात. नरेंद्रनाथांनी बरोबर श्रीरामकृष्णांना ओळखलं, म्हणून म्हटलं की अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. विवेकानंद ओळखू शकले कारण दैवी गुण संपन्न होते. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, आपल्या भक्तांना विचारायचे, व्हॉट डू यू थिंक ऑफ मी? तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते? आता हा प्रश्न विचारण्याची त्यांना काय गरज होती? पण त्यांना जाणून घ्यायचं होतं की यांनी मला ओळखलं की नाही. जेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी पूर्णचंद्र घोष, तो मुलगा असेल 15 वर्षाचा, त्याला विचारलं की पूर्ण तू मला काय समजतो? तेव्हा पूर्णचंद्र घोष म्हणाला की मी काय सांगू, तुम्ही तर साक्षात भगवंताचा अवतार आहात. त्या सगळे भक्त म्हणाले की अरे एवढ्या लहान वयामध्ये याला कसं कळलं? तेव्हा ठाकूर म्हणाले की तो म्हणे दैवी संपद घेऊन जन्माला आलेला आहे. तो वयानं जरी लहान असेल पण त्याच्यामध्ये दैवी संपद आहे, म्हणून तो मला ओळखू शकला.
म्हणजे बघा, पूर्णचंद्राने बरोबर श्रीरामकृष्णांना ओळखलं की हे साक्षात भगवंत आहे. श्रीरामकृष्ण म्हणायचे की मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात आणि आपला संबंध काय आहे. तुम्ही एवढं जर जाणून घेतलं तर तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. म्हणजे मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी आलेला आहात. सुरुवातीला ठाकूरांच्या शिष्यांना हे ज्ञान नव्हतं, म्हणून ठाकूरांनी त्याला ते ज्ञान करून दिलं की मी अवतार आहे आणि तुम्ही माझ्या कार्यामध्ये मदत करायला आलेले आहात आणि आपला हा जो संबंध आहे हा कायमचा आहे. ॲक्च्युली आपला पण संबंध भगवंताशी कायमचाच आहे. कारण भगवंत म्हणतात ममेवांशो जीव लोके जीवभूता सनातन, हे सगळे जीव माझाच अंश आहे. आता आपण भगवंताचेच आहोत, भगवंताचाच अंश आहोत, पण आपल्यामध्ये तेवढे चांगले संस्कार नाही, दैवी संपद नाही, त्यामुळे आपण भगवंताला सहजासहजी ओळखू शकत नाही. पण ह्या सगळ्यांनी भगवंताला ओळखलं आणि त्यांचं कार्य पण ओळखलं कशासाठी आले. म्हणून दैवी संपद असलेले मनुष्यच भगवंताला ओळखू शकतात. आणि आपल्याला जर भगवंताला खरोखर ओळखायचं असेल तर आपल्याला आपलं मन पवित्र करावं लागेल, आपलं मन शुद्ध करावं लागेल, आपल्यामधली दैवी संपद वाढवावी लागेल. जेवढी जेवढी आपल्यामध्ये दैवी संपद वाढेल, जेवढं मन पवित्र होईल, तेव्हा भगवान स्वतःच आपल्याला दाखवून देतील की ते कोण आहेत. कारण पवित्र मनाशिवाय त्यांचा महिमा कळत नाही. महिमातव गोचर शुद्ध मने, महिमातव गोचर शुद्ध मने, गुरुदेव दया कर दीनजने. एक आपण बघतो ते गाणं आहे. तर भगवंता तुझा महिमा फक्त कुणाला गोचर आहे की शुद्ध मनालाच गोचर आहे. म्हणून तू आता कृपा करून आम्हाला तुझं खरं स्वरूप दाखवून दे. भगवंताने जर ओळखू दिलं नाही तर त्याला कोण ओळखू शकते, आपली काय शक्ती आहे. तेव्हा भगवंत त्यांच्या भक्तासमोर प्रगट झाले, त्यांना आपलं खरं स्वरूप दाखवलं, तेव्हा कुठे भक्तांचा विश्वास बसला. मथुरबाबूंना दाखवलं, ब्रह्मानंदी महाराजांना दाखवलं, रामचंद्र दत्तांना दाखवलं. जे स्वतः त्यांच्यासमोर प्रगट झाल्यामुळे त्यांना कळलं की हे रामकृष्ण म्हणजे काही साधारण मनुष्य नाही आहे, साक्षात भगवंताचा अवतार आहे. दृढविश्वासाने युक्त होऊनी प्रेमे करती नामगुण कीर्तन, ध्यान प्रार्थना नमनही करती, प्राप्त कराया माझे दर्शन, प्राप्त कराया माझे दर्शन. तर इथे भगवंत आपल्याला मार्ग सांगतात की कशा प्रकारे भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा आपल्याला तर भगवंताला ओळखायचं आहे, भगवंताचा लाभ करून घ्यायचा आहे. त्यासाठी उपाय काय आहे. भगवंताचं नित्य नाम गुण संकीर्तनम, ते पण दृढ विश्वासानं करायला पाहिजे. जर आपल्याला दैवी संपन्न व्हायचं असेल, दैवी गुण संपन्न व्हायचं असेल, आपल्यामधले सगळे आसुरी विचार विकार हे सगळे काढून टाकायचे असेल तर साधना केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपोआप काही आपल्यामधले वाईट संस्कार बाहेर पडणार नाही. म्हणून भगवंत सांगतात साधनेची पद्धती, अशा प्रकारे तुम्ही साधना करा, तुम्ही पण मला ओळखू शकाल. कशा प्रकारे. दृढ विश्वासाने युक्त होऊनी, म्हणजे दृढ विश्वास पाहिजे की मी जर प्रामाणिकपणे साधना केली तर भगवंत मला जरूर दर्शन देईल. भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास पाहिजे, आपल्या सामर्थ्यावर विश्वास पाहिजे. भगवंत दर्शन देतील यावर पण विश्वास पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे दृढ विश्वास असेल की मी भगवंताचा लाभ करून घेणारच म्हणजे घेणारच, तर दृढ विश्वासाने युक्त होणे. मग काय करतात. नामगुण संकीर्तन ध्यान, ते भगवंताचं नाम गुण आणि संकीर्तन करतात. आता बघा चैतन्य महाप्रभूंनी किती भगवंताचं नामगुण आणि संकीर्तन केलं. त्यांनी स्वतः तर केलंच, पण रस्त्यावर संकीर्तनं घेऊन जायचे.
आणि सगळ्या लोकांना, पापी तापी लोकांना त्यामध्ये सामावून घ्यायचे. आपण ज्या म्हणतो निमाई आणि निताई, हे दोघंजण गुरु आणि शिष्य यांनी भगवंताच्या नामाचा किती प्रचार केला. इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये नामदेव महाराजांनी किती कीर्तनं केली. अशा प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून कसा भगवंताच्या नामाचा प्रचार केला. किती पापी तापी लोकांना त्यांनी भगवंताच्या नामाच्याद्वारे उद्धारून नेलं. फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पंजाबमध्ये गेले. गुरु ग्रंथ साहेबामध्ये त्यांची सगळी संकीर्तनं आहेत, त्यांच्या अभंग आहे, भजनं आहेत. म्हणजे बघा, ह्या लोकांनी सगळ्या भारतभर भगवंताच्या नामाचा प्रचार केला नामगुण संकीर्तनाच्या माध्यमातून. भगवान श्री रामकृष्णसुद्धा तेच करायचे. त्यांच्या खोलीमध्ये रात्रंदिवस नाम संकीर्तन सुरूच राहायचं. कंटिन्युअस भजनं सुरूच राहायची, भगवत चर्चा सुरूच राहायची. तिथे बाकी विषयाला वाव नव्हता. म्हणजे त्यांनी आपल्याला शिकवलं की कशा प्रकारे भगवंताचं नामगुण संकीर्तन केलं पाहिजे. मास्टर महाशयाला लाज वाटायची. ते म्हणायचे, हो भगवंताचं नाव घ्यायला लाज कशाला आहे, उठा आणि तुम्ही पण यांच्यासोबत नृत्य करा आणि गायन करा, लाज कशाला बाळगता. तेव्हा इथे भगवान श्री रामकृष्णाने सुद्धा आपल्याला हाच उपाय सांगितला की कलियुगामध्ये भगवंताचं नामगुण संकीर्तन करूनच मनुष्य भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. इवन लाटू महाराज एक दिवस संध्याकाळी झोपत होते. ठाकूरांनी म्हटलं, अरे लाटू, तू इथे काय झोपायला आला का? ही वेळ तर ध्यान करायचे, भजन करायचे. आणि लाटू महाराजांनी त्या दिवसापासून झोप सोडून दिली आणि रात्रभर भगवंताचं ध्यान आणि जप करायचे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णाने सुद्धा त्यांच्या शिष्यांना सांगितलं, जरी त्यांचे शिष्य आध्यात्मिक प्रगती केलेले होते, जरी त्यांच्यामध्ये बरेचसे ईश्वरकोटी होते, बऱ्याच शिष्यांची आध्यात्मिक उन्नती झालेली होती, तरी त्यांनासुद्धा साधन भजन करायला सांगितलं, आपल्यासाठी एक धडा राहावा म्हणून भगवंत म्हणतात की साधा सोपा उपाय काय आहे, तर भगवंताचं नामगुण संकीर्तन. दृढविश्वासाने युक्त होऊनी प्रेमे करती नामगुण कीर्तन, ध्यान प्रार्थना नमनही करती, प्राप्त करण्या माझे दर्शन. त्यानंतर माता पिता अन आजोबा धारण करता मी जगताचा. माता पिता अन आजोबा धारण करता मी जगताचा, मीच ऋक्साम यजुर्वेदही पवित्र ओंकार जाणण्याचा. तेव्हा भगवंत काय म्हणतात की मीच जगाचा माता पिता आणि धाता आहे, आजोबा आहे. मीच सगळं काही आहे, मीच धारण करता आहे. आपण दररोज प्रार्थना करतो, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वं मम देव. आता ही आपली प्रार्थना असते की देवा, तूच माता आहे, तूच पिता आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव. पण हे आपले नुसते शब्द असतात. खरोखर आपल्याला वाटते का की भगवंतच आपले माता पिता आहे? माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशी भुवनत्रयम्. माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर. आता ही पार्वती देवी माता आहे आणि भगवान शिव आपले पिता आहे, हे आपण म्हणतो, पण खरोखर जाणीव आहे का? आपल्याला वाटते की आपला जन्मदातेच आपले खरे माता पिता आहे. ते खरे माता पिता नाही. ते फक्त शरीराला जन्म देतात, पण या शरीरामधलं चैतन्य ते भगवंताशी जोडलेलं आहे. त्याचा भगवंताशी कायमचा संबंध आहे. त्याच्यामुळे आपला खरा माता पिता बंधू सगळं काही जे काही आजोबा जे काही आहे ते भगवंत एकमात्र आहे, हे आपण विसरतो. आणि आपल्याला वाटते की ह्या जगामधले माता पिताच आपले खरे माता पिता आहे. ह्या जगामध्ये आतापर्यंत आपले कितीतरी जन्म होऊन गेले आणि प्रत्येक जन्मामध्ये कितीतरी आपल्याला माता पिता भाऊ बहीण बायको पोरं कितीतरी हजारोनं होऊन गेले. आता काय आपल्याला आठवते का?
ह्या जगामधले सगळे होऊन गेले आणि हे तर नश्वर आहे. पण आपला खरा मातापिता भगवंत आहे आणि तो कायम राहणार आहे. आपल्याला त्याच्याकडे परत जायचं आहे. त्याने आपल्याला काही कार्य करण्यासाठी या जगात पाठवलेलं आहे. पण ह्या जगामध्ये आल्यानंतर भगवंताच्या मायेमध्ये मोहित होऊन आपण ह्या जगामध्ये अडकून पडतो आणि आपल्या घरी जायचं आहे. भगवंताच्या चरणी आपलं घर आहे. आपण तिथून आलेलो आहोत. आपण भगवंताचे आहोत. ईश्वरस्य पुत्र आहात. आपल्याला ईश्वराकडे परत जायचं आहे हे आपण विसरतो. म्हणून नरेंद्रनाथ जेव्हा ठाकूरांकडे आला तेव्हा ठाकूरांनी त्याला गाणं गायला सांगितलं. नरेंद्राने गाणं गायलं. चलो मन निज निकेतने, संसार विदेशे विदेशीर भेषे, भ्रमो क्यानो अकारणे. अरे माझ्या मना, आपल्या स्वतःच्या घरी चल. चलो मन निज निकेतने, संसार विदेशे विदेशीर भेषे, भ्रमो क्यानो अकारणे. हा संसार विदेश आहे. तू या विदेशामध्ये अशा मनुष्याचा देह धारण करून काय इकडे तिकडे भरकटत आहेस? तुझं खरं घर तर भगवंताच्या चरणी आहे. आता मुलगा गेला अमेरिकेला आणि अमेरिकेचं ऐश्वर आणि सगळं बघून थाटमाट बघून तिथेच राहून गेला. अरे आपले आईवडील भारतामध्ये आहे, गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, काही पत्ता नाही, कधी परत येतच नाही. आपण आलो भगवंतापासून, भगवंताकडे परत जाण्यासाठी आलो, पण या जगामध्ये आलो आणि भगवंताच्या मायेमध्ये आपण मोहित झालो, आकर्षित झालो, अडकून पडलो. आता भगवंताशी आपलं असलेलं नातं आपण विसरूनच गेलो. हे आपल्याला जाणून देण्यासाठी भगवंताला पुन्हा मनुष्यरूप धारण करावं लागतं, पुन्हा अवतार घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की अरे तुम्ही माझे आहात, तुम्ही या जगाचे नाही, तुमचा खरा संबंध माझ्याशी आहे. बिछुडे हुए मानव से तेरा जन्म जन्म का नाता, बिछुडे हुए मानव से तेरा जन्म जन्म का नाता. भगवंता ह्या तुझ्यापासून वेगळा झालेल्या माणसाचं तुझ्याशी जन्मोजन्मीचा संबंध आहे. हा तुझ्याशी असलेला संबंध काही एका दिवसाचा नाही आहे, हा जन्मोजन्मीचा आहे. पण हे मात्र हा जीव पूर्णपणे विसरून गेलेला आहे. आणि हेच भगवंत आपल्याला सांगतात की माता पिता अन आजोबा धारण करता मी जगताचा, मीच रुक्साम यजुर्वेदही पवित्र ओंकार जाणण्याचा. तेव्हा लक्षात ठेवा की भगवानच ह्या जगाचा माता पिता धाता सगळं काही आहे. सगळे आपण भगवंतापासूनच आलेले आहोत आणि आपण भगवंताकडेच परत जाणार आहोत. एक मोठा तत्त्वज्ञानी होऊन गेला खलील गिब्रान. हा खलील गिब्रान झाला 19व्या शतकामध्ये झाला. 19व्या शतकामध्ये तो इंग्लंडमध्ये होता. त्याला विचारलं की मुलाबाळांबद्दल विचारलं तेव्हा तो फार सुंदर रीतीनं सांगतो. तो काय म्हणतो, चिल्ड्रन कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू, दे कम फ्रॉम गॉड. जे तुमची मुलं तुमच्या माध्यमातून जन्म घेतात, पण ते तुमच्यापासून येत नाही, ते भगवंतापासून येतात. युअर डॉटर अँड सन्स दे आर नॉट युअर्स, दे कम थ्रू यू बट दे डोंट कम फ्रॉम यू, दे कम फ्रॉम गॉड. तुमच्या माध्यमातून जन्म घेतात पण त्यांचे संस्कार वेगळे असतात, त्यांचा आत्मा वेगळा असतो. आणि म्हणून खलील गिब्रान म्हणतो, यू कॅन शेल्टर देअर बॉडीज अँड नॉट देअर सोल. तुम्ही त्यांच्या शरीराला आश्रय देऊ शकता, त्यांना रोटी कपडा मकान देऊ शकता, पण तुम्ही त्यांच्या आत्म्याला शेल्टर करू शकत नाही. त्या आत्म्याची काळजी घेणारा तो भगवंत आहे. तुम्ही फक्त शरीराचीच काळजी घेऊ शकता. त्याच्या आत्म्याचा उद्धार कसा करायचा हे त्या भगवंताला माहिती आहे, तो त्याची काळजी घेणार आहे. यू कॅन शेल्टर देअर बॉडीज बट नॉट देअर सोल. आणि पुढे काय म्हणतो खलील गिब्रान, दे आर दी लिव्हिंग ॲरोज सेंड फोर्थ बाय आर्चर टू रीच इज टार्गेट. इथे खलील गिब्रान म्हणतो की ते जिवंत बाण आहेत आणि तुम्ही काय आहात, फक्त धनुष्य आहात. तो बाण सोडण्यासाठी तुम्ही एक माध्यम आहात. तर ते तुमची मुलं ते जिवंत बाण आहेत आणि तो आर्चर कोणी तो बाण सोडलेला आहे.
तो क्रिएटर आहे, त्या भगवंतानी आहे. त्यांनी तो बाण सोडलेला आहे आणि कशासाठी सोडला आहे? टू रीच इट्स इन्फिनिट टार्गेट. ते जीवात्मे तुमच्या घरी जन्माला आलेले आहेत. तुम्ही फक्त काय आहे? धनुष्य आहात आणि ते बाण आहेत, लहान मुलं तुमचे बाण आहेत आणि ते जिवंत आहेत. आणि तो आर्चर जो आहे, तो धनुर्धारी जो आहे, ज्याने बाण सोडलेला आहे, तो भगवंत आहे. आणि त्यांनी ते बाण सोडलेले आहे कशासाठी? ते आपल्या अनंत स्वरूपाकडे जाऊन स्वतःला जाणून घेण्यासाठी भगवंतानी ते बाण तुमच्या माध्यमातून सोडलेले आहेत. म्हणजे बघा, खलील गिब्रान आपल्याला केवढं मोठं तत्त्वज्ञान देतो की आपण म्हणतो माझं 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 माझं, माझा मुलगा माझी मुलगी, पण इथे ते स्पष्ट सांगतात की तुमचे नाही, तुमच्या घरी पैदा झाले म्हणून तुमचे नाही, ते आहे भगवंताची प्रॉपर्टी आहे. ते भगवंताचे आहे, त्याच्यापासून ते आलेले आहेत. तुम्ही त्यांच्या शरीराचं रक्षण करा, शिक्षण द्या, पण त्यांच्या आत्म्याचं रक्षण तुम्ही नाही करू शकत, तो भगवंतच करेल. आणि म्हणून ते असे जिवंत बाण आहेत. कशासाठी सोडले आहे? की त्यांनी आपलं जीवनाचे ध्येय प्राप्त करून घ्यावं, टू रीच द टार्गेट. ते परत भगवंताकडे परत जावे यासाठी त्यांनी ते सोडलेले आहे. हे एक एवढं मोठं तत्त्वज्ञान खलील गिब्रानने यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणून माता पिता अन आजोबा धारण करता मी जगताचा, मीच रुक्साम यजुर्वेदही पवित्र ओंकार जाणण्याचा. इथे भगवान काय म्हणतात की मीच सगळे वेद आहे. ऋग्वेद, सामवेद जे आहे, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद, हे सगळे वेद माझ्यापासूनच आलेले आहेत. मीच या वेदांचा निर्माता आहोत. भगवंताची वाणी म्हणजेच तर वेद आहे. जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्यासोबतच वेद पण निर्माण केले, तेव्हा हे वेद भगवंतापासून आलेले आहेत. हे वेद भगवंताने ब्रह्माला सांगितले आहेत. तेव्हा भगवान म्हणतात की मीच वेद आहे, ऋग, साम, यजुर्वेद मीच आहे. आपण म्हणतो श्रीरामकृष्णांना, स्वामीजी म्हणायचे की भगवान श्रीरामकृष्ण वेदमूर्ती आहे, साक्षात वेदाची जिवंत मूर्ती आहे. कारण त्यांच्या तोंडून जे काही बाहेर पडलं ते सगळे वेदच होते. वेद म्हणजे काही पुस्तक नाही आहे. वेद म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. तर हे अध्यात्म ज्ञान कुठून येतं? याचा सोर्स कुठे आहे? याचं ज्ञान सोर्स आहे भगवंत. साक्षात भगवंतापासून हे ज्ञान येतं. भगवंत अवतार घेऊन हे ज्ञान आपल्याला देतात. स्वामी विवेकानंदांचं साहित्य म्हणजे काही आधुनिक वेदच आहे. भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत म्हणजे आधुनिक वेदच आहे. तेव्हा हे सगळं ज्ञान मीच आहे आणि माझ्यापासूनच हे ज्ञान निर्माण झालेलं आहे, असं भगवंत म्हणतात. आणि म्हणतात की पवित्र ओंकार जाणण्याचा, मीच ऋक्साम यजुर्वेदही पवित्र ओंकार जाणण्याचा. आणि मीच पवित्र ओंकारसुद्धा आहे, भगवान म्हणतात. कारण ओंकार म्हणजेच ईश्वर. पतंजली म्हणतात तस्य वाचक प्रणव तज्जप तदर्थ भावना. तस्य वाचक प्रणव म्हणजे ब्रह्माचा वाचक शब्द काय आहे? तर प्रणव आहे, ओम आहे. म्हणजे ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, पण ते पहिले प्रगट कसं झालं? ते प्रगट झालं शब्दरूपामध्ये, ह्या ओंकाराच्या रूपामध्ये प्रगट झालं. आणि त्या ओंकारामधून मग सगळी रूपं बाहेर पडली, नामरूपं बाहेर पडली. कारण अ उ म हे काय आहे? अहम, अपासून तर हपर्यंत जेवढं काही अक्षर आहे त्या अक्षरामधूनच हे रूपं बाहेर पडलेले आहे. आणि जेव्हा प्रलय होईल तेव्हा हे सगळंच्या सगळं ब्रह्मांड त्या ओंकारामध्ये जाऊन विलीन होईल. पहिले शब्द मग रूप. आता मी म्हणतो की हा माईक आहे. आता हा माईक नष्ट होईल, पण हा माईक नावाचा शब्द राहीलच. तो कुठे राहील? त्या ओंकारामध्ये राहील. जेव्हा पुन्हा सृष्टी होईल तेव्हा तो माईक पुन्हा तसा निर्माण होईल. आपण जेव्हा झोपतो, आपल्या मनामध्ये एक विचार येतो, आपल्या मनामध्ये विचाराला पुस्तकाचा, लगेच आपल्याला पुस्तक दिसते. म्हणजे पहिले येतो विचार आणि मग येते पुस्तक. तशा प्रकारे पहिले येतं नाम, नंतर येतात रूपं. तेव्हा ही सगळी नामं ओंकारामध्ये राहते. म्हणून त्याला म्हटलं की पहिलं जे भगवंताचं नाव आहे ते ओम आहे. आता कितीतरी गोष्टी आपण बघतो, विमान आलं, फोन आले, काय काय गोष्टी शोध लागले. हे काही नवीन नाही, हे त्या ओंकारामध्ये ऑलरेडी होतं. मागच्या कल्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या.
फक्त त्या काय झाल्या, प्रगट झाल्या. अजूनही कितीतरी गोष्टी अशा आहे ओंकारामध्ये आहे की ज्या वैज्ञानिक अजूनपर्यंत शोध लावू शकले नाही. आता पंचमहाभूत आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. या वैज्ञानिकांनी फक्त 2 शोध लावले. कोणते? शब्द आणि रूप. आता तुम्ही शब्द कुठूनही ऐकू शकता, अमेरिकेवरून कोणी बोललं तरी ऐकू शकता, कुठूनही तुम्ही ऐकू शकता. म्हणजे शब्दावर यांनी कंट्रोल केला, रूपावर केला. म्हणजे रूप तुम्ही कुठूनही बघू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, तुम्ही अमेरिकेतले लोक टी व्हीवर बघू शकता. ह्या 2 भूतावर वैज्ञानिकांनी आता ताबा मिळवला. पण अजूनही 3 बाकी आहे ना. चव आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, स्पर्श आहे. यांना अजून कुठे यश मिळालं? म्हणजे इथे बसून तुम्ही अमेरिकेमधल्या एखाद्या गोष्टीचा वास घेऊ शकाल. तुम्ही सिनेमामध्ये बघता, सिनेमामध्ये गुलाबाची फुलं दाखवली आहे, त्या गुलाबाच्या फुलांचा तुम्हाला इथे वास घेता येईल. हा शोध अजून लागला नाही, पण लागेल भविष्यात. म्हणजे इथे बसून तुम्हाला कोणाला स्पर्श करायची गरज नाही, इथे बसून तुम्हाला कोणाला स्पर्श करता येईल. बघा, स्मेल, टेस्ट. आता सिनेमामध्ये तुम्हाला जिथे काही जिलेबी तयार होते आहे ते तुम्हाला जिभेवर टेस्ट लागेल जिलेबीची. म्हणजे असे कितीतरी शोध अजूनही लागायचे आहे आणि भविष्यात लागतीलही, आपल्याला माहिती नाही. त्या ओंकारामध्ये काय काय दडलेलं आहे आपल्याला काहीच माहिती नाही. आपण फारच थोडं शोधून काढलेलं आहे. कारण त्यावेळेस पण पुष्पक विमान होतंच. नवीन काय आहे, त्यावेळेस पण होतं. तेव्हा आज फक्त शोध लावले म्हणून भगवंत म्हणतात की मीच ओंकारसुद्धा आहे. भगवान श्री रामकृष्णांच्या एका स्तोत्रामध्ये म्हटलं आहे, ओंकार वेद्य पुरुष पुराणो. ओंकार वेद्य पुरुष पुराण. तुम्ही कसे आहेत? तुम्ही पुराण पुरुष आहात, तुम्ही ब्रह्मतत्व आहात, तुम्ही ईश्वर आहात. ओंकार वेद्य, ओंकाराच्या नावाने जाणल्या गेलेलं ते तत्त्व तुम्ही आहात. बुद्धेश साक्षी निखिलश्च जंतो. तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये बसून सगळ्यांच्या बुद्धीचे साक्षी आहात. तुम्ही बाहेर कुठे नाही, सगळ्याच्या आतमध्ये तुम्ही आहात आणि सगळ्याची बुद्धी तुम्ही बघत आहात. बुद्धेश साक्षी निखिलश्च जंतो यो वेत्ती सर्वम न च यश्च वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. तुम्ही सगळं काही जाणता, यो वेत्ती सर्वम. तुम्हाला सगळं दिसते, पण तुम्हाला मात्र कोणी जाणू शकत नाही. तुम्ही डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून तुम्हीच ऐकता, तुम्हीच बघता, पण तुम्हाला कोणी जाणू शकत नाही आणि बघू शकत नाही. तो ओंकार स्वरूप भगवान रामकृष्णच आहेत. ओंकार वेद्य पुरुष पुराणो बुद्धेश साक्षी निखिलश्च जंतो यो वेत्ती सर्वम न च यस्य वेत्ता परात्मरूपो भुवि रामकृष्ण. तेव्हा भगवंत म्हणतात की मीच ओम आहे, मीच सगळे वेद आहे, मी त्या जगाचा माता पिता धाता आहे, सगळं काही मीच आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे की एकमात्र सत्य जर काही असेल तर भगवंतच आहे, बाकी सगळं नश्वर आहे. सदा सर्वदा करती जे जन केवळ माझीच उपासना भार वाहतो योगक्षेमाचा चिंता नसे अशा भक्तांना. अनन्ये चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवान म्हणतात की मी त्यांचा योगक्षेम वहन करतो. अनन्यास चिंतयन्तो माम, जे माझं निरंतर चिंतन करतात त्यांची काळजी मी स्वतः घेतो. तेव्हा सदा सर्वदा करती जे जन केवळ माझीच उपासना भार वाहतो योगक्षेमाचा चिंता नसे अशा भक्तांना. तर खरं निरंतर जर भगवंतावर भार ठेवून जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर भगवंत आपला सगळा भार वाहतो. भौतिक जगामधला आणि आध्यात्मिक जगामधला सुद्धा. ह्या भौतिक जगामध्ये योगक्षेम तुम्हाला जे आवश्यक आहे ते प्राप्त करून देतो आणि क्षेम म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याचं भगवंत रक्षण करतात. हे झालं भौतिक दृष्टीनं. आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा जर तुम्ही खरोखर भक्त असाल तर ते तुमची आध्यात्मिक प्रगती करून देईल.
आणि तुम्ही जे काही प्रगती केलेली आहे ती प्रगती तुमची कायम टिकून राहावी यासाठी पण ते प्रयत्न करतील की तुम्ही पुन्हा खाली जाऊ नये. तुम्ही जे काही आध्यात्मिक जीवनात प्राप्त केलं आहे ते पुढच्या जन्मात तुम्हाला कामात यावं, ते नष्ट होऊ नये यासाठी पण भगवंत प्रयत्न करतात. म्हणजे आपण आध्यात्मिक संपत कमावली ते आपण गमावू नये यासाठी पण भगवंत नेहमीच आपल्याला मदत करत असतात. तेव्हा भौतिक जगामध्ये म्हणतात की योगक्षेमम वहाम्यहम. आता बघा, क्षुदिराम बघा, भगवान श्री रामकृष्णांचे वडील, त्या रामानंद रायने त्यांना गावाच्या बाहेर काढून दिलं कारण ते खोटी साक्ष देऊ शकले नाही. तू रामानंद राय मला की माझ्या बाजूनं खोटी साक्ष द्या, तर मी खोटी साक्ष देणार नाही. त्यांना गावाबाहेर काढून दिलं, हद्दपार केलं. पण बघा, भगवान रामचंद्रांचे भक्त होते. भगवान रामचंद्रांना त्यांना मदत करावी लागली. त्यांचा मित्र होता गोस्वामी, सुखलाल गोस्वामी. त्या सुखलाल गोस्वामीने खुदिरामला आपल्या गावात बोलावलं, कामारपुकूरला बोलावलं. आपल्या घराचा एक भाग दिला आणि अर्धा एकर जमीन दिली की ज्या अर्ध्या एकर जमिनीमध्ये धान वगैरे मिळेल. म्हणजे जरी खुदिरामवर संकट ओढवलं होतं, पण भगवान रामचंद्राने मात्र त्याची, आपल्या भक्ताची बरोबर व्यवस्था केली, त्याच्या खाण्यापिण्याची बरोबर व्यवस्था केली. बघा, रामचंद्राचा भक्त होते. स्वामी विवेकानंद एकदा गाडीनं प्रवास करत होते. 3 दिवस उपाशी आहे, काही खायला नाही. गाडीमध्ये समोर एक बनिया बसलेला आहे. तो निंदा करतो की काय तुम्ही साधू झाले, आळशी आहे, काम करत नाही, मी कसा मजा करतो. बघा, आता स्वामीजींचं महत्त्व त्याला कळलं नाही. गाडीमधून उतरले, तारी घाट स्टेशन UPमध्ये. स्टेशनवर उतरले आणि तो बनिया डब्बा उघडला, टिफिन बॉक्स, आणि खायला लागला. आणि काय पुऱ्या वगैरे खातो आणि खात्या खात्या कॉमेंट करतो की बघ, मी मेहनत करतो, पैसे कमावतो म्हणून कशी मजा करतो, आणि तू राह उपाशी, तुला कोण देणार आहे बसल्या बसल्या खायला. बघा, अशा वेळेस एक भक्त धावत धावत आला, डबा घेऊन आला, चटई घेऊन आला, पाणी घेऊन आला आणि म्हणे स्वामीजी बसा. अरे स्वामीजी म्हणे तू कोण आहेस? नाही नाही म्हणे तुम्हाला सांगतो, पहिले बसा. मग त्यानं सांगितलं की मी रामाचा भक्त आहे, माझं मिठाईचं दुकान आहे, आज दुपारी मी विश्रांती घेत होतो, साक्षात रामचंद्र माझ्या स्वप्नात आले, सांगितलं की माझा भक्त स्टेशनवर बसला आहे, काहीतरी गरम गरम कर आणि त्यासाठी घेऊन जा. एकदा मी दुर्लक्ष केलं, पुन्हा सांगितलं आणि तुम्हाला म्हणे मी स्वप्नामध्ये बघितलं आहे, तुम्हीच ते स्वामीजी आहात, हे ग्रहण करा. आता तो बनिया बघतच राहिला. मग स्वामीजींची माफी मागितली की म्हणे मला माफ करा, मी चुकी केली, तुम्ही एवढे महात्मा आहात की भगवंत तुमची काळजी घेतो. म्हणजे भगवंत आपली काळजी घेतोच. बघा, भगवान श्री रामकृष्णाने देहत्याग केला. देहत्याग केल्यानंतर हे सगळे त्यांचे शिष्य वनवन भटकत आहे, त्यांना कुठे जागा मिळत नाही. आता एक दिवस सुरेंद्र मित्र आपल्या ध्यान मंदिरात बसला आहे, आपल्या देवालयात बसून ध्यान करतो आहे. फक्त एकच मना झाला होता आणि त्यांच्यासमोर एकदम रामकृष्ण प्रगट झाले. अरे सुरेंद्र, इथे काय करतो आहे तू? माझी मुलं वनवन भटकत आहे जागेसाठी आणि तू इथे ध्यान करतो. लगेच जा, त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था कर. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांना देहाचा त्याग केल्यानंतरसुद्धा आपल्या शिष्यांची किती काळजी आहे. लगेच तो सुरेंद्र धावत धावत आला आणि स्वामीजींना म्हणाला की आज मला ठाकूरांनी दर्शन देऊन सांगितलं की तुमची काहीतरी व्यवस्था करा. मी काशीपूरला द्यायचो भाडं, इथे पण देईल, एखादं लवकरात लवकर घर बघा. आणि मग वराहनगर मठ बघितला आणि सगळे शिष्य त्या वराहनगर मठामध्ये राहू लागले. हे सगळं भगवान श्री रामकृष्णांच्या कृपेमुळे झालं. ते त्यांनी बघा भक्तांची काळजी घेतली की नाही. एक श्रीधर स्वामी होते. श्रीधर स्वामी मोठे पंडित होते. त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली, गीतेवर भाष्य लिहिलं, भागवत लिहिलं. ते श्रीधर स्वामी एक दिवस गीता वाचत होते. त्या गीतेमध्ये हा श्लोक आला, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. आता त्यांनी वाचलं की योगक्षेमं वहाम्यहम,
भगवान म्हणतात की मी स्वतः वाहून घेऊन जातो. आता भगवंताला स्वतः यायची काय गरज आहे? कुणाच्या हाताने पाठवू शकतात. काही खरोखर भगवंत येतील का द्यायला? डाऊट आला. त्यांनी तिथे पेननी त्यावर एक अशी लाईन मारली, काटून टाकलं, ते खोडून टाकलं आणि तिथे लिहिलं योगक्षेमम ददाम्यहम. मी त्याला योगक्षेम देतो, त्याला पाहिजे ते प्राप्त करून देतो, मी वाहून जात नाही, असं केलं. आणि स्नान करायला गेले नदीवर. त्या दिवशी बायको बघते की घरी काही नाही आहे. तर स्वयंपाक करायचा कसा, नैवेद्य भगवंताला द्यायचा कसा? तेव्हा दरवाजावर एक कोणीतरी ठोठावते आहे. उघडून बघितला, 2 लहान लहान मुलं आहे, त्यांच्या डोक्यावर मोठमोठं ओझं आहे. म्हणे आई हे घ्या, तुमच्या घरी आज काही खायला नाही ना, हे घ्या म्हणे. ती म्हणे अरे तुम्ही कोण आहात? नाही नाही म्हणे, हे सगळं तुमच्या पतीनंच पाठवलं आहे आमच्या हाती, तुमच्या पतीनं दुकानातून घेऊन पाठवलं आहे म्हणे. अच्छा, माझ्या पतीने पाठवलं? म्हणे हो. पण म्हणे त्यांनी बघा म्हणे आम्ही आणत नव्हतो तर मारलं म्हणे, बघा पाठीवर म्हणे माझ्या वळ आहे म्हणे. त्या मुलानं अशी पाठ करून दाखवली त्या आईला आणि पाठीवर असे वळ होते, रक्ताचे डाग होते. अरे म्हणे माझे पती तर एवढे प्रेमळ आहे, ते असं नाही करू शकणार. नाही नाही, त्यांनीच केलं म्हणे. आणि ते दोन्ही बालकं निघून गेले. जेव्हा श्रीधर स्वामी घरी परतले तेव्हा बायको म्हणते की अहो त्या तुम्ही एवढा माल सगळा पाठवला त्या मुलांच्या हाती, पण त्यांना मारायला कशाला पाहिजे होतं? श्रीधर स्वामी म्हणते की मी माल पाठवला? मी कुठे माल पाठवला? मी तर काहीच नाही पाठवलं. अहो पण हे बघा ना, सगळं आलेलं आहे. आणि हे बघा त्या मुलाच्या पाठीवर वळ होते. तेव्हा श्रीधर स्वामी म्हणतात की ते मुलं कशी होती? एक थोडा लहान होता, एक थोडा मोठा होता. मग त्यांना कळलं की भगवान कृष्ण आणि बलराम दोघंही भाऊ स्वतःच्या डोक्यावर ओझं घेऊन त्यांच्या घरी आले होते. आणि त्यांनी जे पेननी काटलेलं होतं ते त्या गीतेचे श्लोक काटण्याचे ते मार्ग भगवंताच्या पाठीवर उमटले. त्यांनी पेननी खोडलं होतं, ते नीप, पेनची नीप त्याच्या पाठीवर उमटली आणि तिथे खरचटलं आणि रक्त येऊ लागलं. तेव्हा श्रीधर स्वामींना कळलं की भगवंत खरोखरच भक्ताचा भार वहन करतो. त्यांनी पुन्हा ते बरोबर केलं. म्हणजे बघा, अशा कितीतरी घटना आहेत की भगवंत साक्षात त्यांचा योगक्षेम वहन करतो आणि त्यांना पाहिजे ते देतो आणि त्यांच्याकडे आहे त्याचं रक्षण पण करतो. फक्त मी त्यांना देतच नाही, तर त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण पण करतो. याचं एक सुंदर उदाहरण आहे. जेव्हा तुलसीदास वाराणसीला होते आणि त्यांनी रामायण लिहिलं, तुळशी रामायण. ते तुळशी रामायण लिहिल्यानंतर खूप प्रसिद्ध झालं. भगवंत प्रसन्न झाले, दर्शन दिलं. त्यानंतर तुळशीदासांनी एक रामाचं छान मंदिर बांधलं आणि नेहमी नामसंकीर्तन करायचे आणि मंदिरात बरेच भक्त यायला लागले. आता भक्त यायला लागले, कोणी सोनं देणार, कोणी चांदी देणार, पैसे देणार, सगळे द्यायला लागले. तर तुलसीदासांनी ते सगळंच्या सगळं त्या मंदिराच्या अलमाऱ्यामध्ये ठेवून दिले आणि रात्री तुलसीदास झोपायला गेले. रात्री 2 चोर आले आणि ते त्या मंदिरात मंदिर फोडून आत घुसले. सगळं सोनं, चांदी, पैसे सगळं गाठोडं बांधलं आणि गाठोडं बांधून ते दोन्ही चोर आता निघाले. ते गेटवर गेले, दरवाजाजवळ गेले. तिथे बघितलं की 2 सुरक्षा रक्षक हातामध्ये बंदुका घेऊन उभे आहेत. आता मात्र हे चोर घाबरले, लगेच पळायला लागले. दुसऱ्या दरवाजात गेले. 4 दरवाजे होते, त्या दुसऱ्या गेटवर गेले. तिथे पण बघितलं की 2 रक्षक तिथे बंदुका घेऊन उभे आहेत. अजून घाबरले. तिसऱ्यावर गेले, तिथेही 2 जण आहे. चौथ्यावर गेले, तिथेही 2 जण आहे. आता हे सगळे घाबरले. आता यांना जायचा मार्गच नाही. 4ही दरवाजावर सुरक्षा रक्षक आहेत. तेव्हा आले, परत सगळं सामान ठेवून दिलं, जायला लागले. तरी त्यांना जाऊ दिलं नाही. त्या 2 रक्षकांनी त्यांना अडवून ठेवलं. म्हणे नाही, तुम्ही इथेच थांबा. आणि ते चोर बिचारे तिथेच झोपले. मग सकाळी तुलसीदास आले, मंदिर उघडलं आणि हे बघितलं 2 चोर. अरे म्हणे काय आहे, काय भानगड काय आहे? नाही नाही म्हणे, रात्री असं असं झालं, आम्ही चोरी करायला आलो होतो, पण म्हणे बघितलं की दरवाजावरती 2 सुरक्षा रक्षक बंदूक घेऊन उभे होते
आणि आम्हाला जाऊच दिलं नाही आणि म्हणे चारही दरवाजावर उभे होते. अरे म्हणे लेका, तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणे साक्षात राम आणि लक्ष्मण ते आले होते म्हणे त्यांच्या संपत्तीचं रक्षण करायसाठी. तेव्हा ते चोर पूर्ण बदलून गेले. तुळशीदासांच्या चरणाचा आश्रय घेतला. म्हणजे बघा की भगवंताने रक्षण पण केलं, फक्त दिलंच नाही, पण जे दिलेलं आहे त्याचं रक्षण पण केलं. म्हणून भगवंत इथे काय म्हणतात, योगक्षेमं वहाम्यहम. जे भक्त माझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात, माझं चिंतन करतात, माझ्यावरच भार टाकतात. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्यांचा सगळा भार, सांसारिक भार, आध्यात्मिक भार मी वहन करतो, मी त्यांची काळजी घेतो, असे इथे आपल्याला भगवंत म्हणतात. सदा सर्वदा करती जे जन केवळ माझीच उपासना, भार वाहतो योगक्षेमाचा चिंता नसे अशा भक्तांना, चिंता नसे अशा भक्तांना. त्यानंतर पत्रपुष्प फल आनिक जल. पत्रपुष्प फल आनिक जल करतो प्रेमाने जो मज अर्पण. करतो प्रेमाने जो मज अर्पण. शुद्ध मनाच्या निष्काम भक्तांचे करतो प्रेमाने सर्वच मी ग्रहण. करतो प्रेमाने सर्वच मी ग्रहण. इथे भगवान काय म्हणतात की जर खरोखर माझ्याविषयी भक्ती असेल, त्याने मला पत्र, पुष्प, फल आणि पाणी काहीही जरी अर्पण केलेलं असेल, त्यामागे जर भक्ती असेल, तरी मी त्या सगळ्यांचा स्वीकार करतो. बघा, भगवंताला भक्ती पाहिजे. आपण त्याला किती मोठं दान दिलं, किती मोठा अभिषेक केला, किती मोठ्या देणग्या दिल्या, याला महत्त्व नाही. खरोखर प्रामाणिक भक्ती असेल तर पत्र पुष्प फलम तोयम, जरी हे दिलं तरी मी प्रसन्न होतो. आता बघा, शबरीनं भगवान रामचंद्रांना उष्टी बोरं दिली, पण भगवान रामचंद्रांनी आनंदाने ती स्वीकार केली, आनंदाने ती सगळी घेतली त्यांनी. म्हणजे जर खरोखर भक्तिपूर्वक जर ती दिली. आंध्रामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं कनप्पा. आता हे कनप्पा जे होते, ॲक्च्युली कनप्पा होता एक भिल्ल, व्याध होता, जंगलामध्ये शिकार करायचा. त्या जंगलामध्ये एक शिवाचं मंदिर होतं. आता याला काही जास्त माहिती नव्हती, अशिक्षित होता. तो शिकार करायचा आणि आनंदात राहायचा. पण त्याला वाटलं की आपण ह्या महादेवाची पूजा केली पाहिजे. ते शिवाचं मंदिर होतं. तो तोंडामध्ये नदीचं पाणी भरून घेऊन यायचा आणि जे काही शिकार केली असेल, मांस असेल, काही असेल, ते सगळं घेऊन यायचा. तो काय करायचा की त्या पाण्यानं त्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि जे काही आणलेलं आहे शिकार करून ते भगवंताला नैवेद्य म्हणून द्यायचा. आता याचा हा क्रम दररोज चाललेला आहे. नियमितपणे दररोज भगवंताला तो अभिषेक करतो, तोंडामध्ये पाणी आणतो आणि त्यांना ते नॉनव्हेजचं नैवेद्य देतो. गावातला 1-2 पुजारी यायचे, पूजा करून निघून जायचे. आता एक दिवस भगवंताला याची परीक्षा घ्यायची. तेव्हा खूप मोठा भूकंप आला आणि ते मंदिर सगळं खचून पडलं आणि हे 2 पुजारी पळाले प्राण वाचवून. मात्र कनप्पा पळाला नाही. त्यानं भगवंताच्या लिंगावर आपलं शरीर ठेवलं, भगवंताचे रक्षण केलं पाहिजे म्हणून. आणि मग बघितलं की भगवंताच्या एका डोळ्यामधून रक्त येत आहे. त्याला वाटलं, अरे काय झालं भगवंताला, एका डोळ्यामधून रक्त येते. त्यांनी लगेच आपला एक डोळा काढला आणि त्या ठिकाणी तो डोळा लावला आणि ते रक्त येणं बंद झालं. आणि थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या डोळ्यातून पुन्हा रक्त यायला सुरुवात झालं. आता मात्र कनप्पाला वाटलं की आता आपण काय करायचं, भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता दुसरा डोळा मी काढला तर मी आंधळा होईल, मग मी डोळा तिथे लावणार कसा बरोबर. म्हणून त्यानं आपल्या पायाच्या अंगठ्यानं तिथे मार्किंग करून ठेवलं, म्हणजे पायाचा अंगठा तिथे ठेवला आणि दुसरा डोळा पण काढला आणि दुसरा डोळा काढून बरोबर त्या ठिकाणी लावून दिला आणि दोन्ही डोळ्यातून रक्त येणं थांबलं. आणि मग साक्षात भगवान शिव प्रगट झाले आणि त्याचा उद्धार केला.
आणि आज ते मंदिर तुम्हाला माहिती असेल की आंध्र प्रदेशामध्ये श्री कालहस्ती आज मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याच मंदिरामध्ये कणप्पानी भगवंताला प्राप्त करून घेतलं होतं. म्हणजे भगवंतानी त्याचं ते तोंडामधलं उष्ट पाणी आणि त्याचा तो मांसाहार स्वीकार केला, कारण त्यामागे भक्ती होती. त्या कृष्ण अवतारामध्ये बघा, सुदाम्याचं उदाहरण बघा. आता भगवान म्हणतात की मला जे काही दिलं ते मी घेतो. आता इथे सुदामा पोहे घेऊन गेला, द्वारकेला पोहे घेऊन गेला. बाळपणीचा मित्र आहे, बाळ सखा आहे आणि भगवंताला पोहे द्यायचे आहे. पण लाज वाटते, एवढे राजा त्यांना पोहे कसे द्यायचे. पण शेवटी ते भगवंताला पोहे देतात. आणि त्यांच्या मनामधला भाव काय असतो त्यावेळेस, सुदामाच्या मनामध्ये काय भाव असतो ते आपण ह्या गाण्याच्या माध्यमातून ऐकूया. म्हणजे आपल्याला कळेल की भगवंत कसं आपल्या भक्तांनी दिलेलं स्वीकार करतो. इथे भगवान कृष्णाने सुदामाचे पोहे कसे स्वीकार केले आणि कशाप्रकारे आपल्या एवढ्या गरीब भक्ताला त्यांनी ओळखलं, हे आपण या गाण्याच्या माध्यमातून ऐकण्याचा प्रयत्न करूया. सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. कृष्ण सखा सुदामा होता भक्त महान, भक्त महान.
देवा दे रे हृदयात सुदामा जशी शुद्ध भक्ती देवा दे रे हृदयात हाची वर मागतो तुझा हाची वर मागतो तुझा भक्त हा श्रीकांत भक्त हा श्रीकांत कृष्ण सखा सुदामा होता भक्त महान भक्त महान. तर आपण बघितलं की भक्ताचा कसा भगवंत भार घेत असतो. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये असो की भौतिक जीवनामध्ये असो, जर खरोखर भगवंतावर आपलं प्राणापलीकडे प्रेम असेल तर त्याला आपल्या भक्तांची काळजी घ्यावीच लागते. आपण कितीतरी उदाहरणं बघितली की भगवंतांनी कशाप्रकारे आपल्या भक्तांचा भार वहन केला. मला वाटलं होतं की हा अध्याय आज आपण संपवू शकू, पण अध्याय जरा थोडा मोठा आहे आणि आता बाकी आपली 4 कडवी राहिलेली आहे. तेव्हा घाई करून आपल्याला काही आता उपयोग नाही. तेव्हा आज आपल्याला इथेच आपल्या चिंतनाला विराम द्यावा लागेल आणि उरलेली जी कडवी आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया, कारण आता घाईघाईमध्ये आटोपण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तर आपण ह्या खूप महत्त्वाचा अध्याय आहे, 9वा अध्याय. तेव्हा भगवंत भक्तीचा महिमा वर्णन करून आपल्याला सांगत आहे, त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा इतका सुंदर अध्याय, तेव्हा याला मध्येच आपण कट शॉर्ट करणं काही बरोबर होणार नाही. तेव्हा उरलेला जो भाग आहे तो आपण पुढल्या क्लासमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया आणि आज आपण चिंतनाला इथेच विराम देऊ. त्यापूर्वी आपण जी कडवी आज घेतलेली आहे ती एकदा वाचून घेऊ आणि आपल्या सुलभ गीता रसामृत या 15व्या व्याख्यानाला आपण इथे विराम देऊ. सुलभ गीता रसामृत 15वे प्रवचन, अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग. मानवदेह धारण करुणी जेव्हा येतो मी धरतीवर, ओळखू शकतीन अज्ञानी जन, तुच्छ समजती जरी मी ईश्वर. दैवी गुणसंपन्न महात्मे, दैवी गुणसंपन्न महात्मे एकचित्ताने भजती मला, अक्षय सर्व भूतांचे कारण जाणुनी माझ्या स्वरूपाला, जाणुनी माझ्या स्वरूपाला. दृढविश्वासाने युक्त होऊनी प्रेमे करती नामगुण कीर्तन, ध्यानधारणा नमनही करती प्राप्त कराया माझे दर्शन, प्राप्त कराया माझे दर्शन. माता पिता अन आजोबा धारण करता मी जगताचा, मीच ऋक्साम यजुर्वेदही पवित्र ओंकार जाणण्याचा. सदा सर्वदा करती जे जन केवळ माझीच उपासना, भार वाहतो योगक्षेमाचा चिंता नसे अशा भक्तांना. पत्रपुष्प फल आनिक जल करतो प्रेमाने जो मज अर्पण, शुद्ध मनाच्या निष्काम भक्तांचे करतो प्रेमाने सर्वच मी ग्रहण, करतो प्रेमाने सर्वच मी ग्रहण. तेव्हा आज आपण 6 कडवी बघितलेली आहे. तेव्हा आपण आज आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया आणि जेव्हा आपण पुढल्या वेळेस भेटू तेव्हा आपण याच 9व्या अध्यायाचा पुढचा भाग आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.